उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मनसे सोबतच्या युती संदर्भात एक मोठं विधान केलेलं आहे। तसंच आगामी पालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही उद्धव ठाकरेंकडून देण्यात आले आहेत। तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीवरून शिंदेच्या शिवसेनेने ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागल्याचं पाहायला मिळतंय। बघूया। दोन्ही ठाकरे येऊन चर्चा करतील। उद्या एक ठाकरे इथे येत आहेत, त्यांची युती होऊ द्या पहिले नको। तर मला वाटतं ज्यांच्या पोटात दुखतंय ते बोलायला लागलेत बाकीचे लोक। राज ठाकरे नंतर उद्धव ठाकरेंनी देखील पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत युतीबाबत मोठं विधान केलंय। आगामी निवडणुकीत मनसे सोबत युतीचा निर्णय पक्ष घेणार, मात्र तुम्ही सर्व जागांसाठी तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले। एवढंच नव्हे तर एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावा असे आदेश देखील उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिले। आगामी निवडणुकीत मनसे सोबतच्या युतीचा निर्णय पक्ष घेईल। उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे। शिंदेच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले। ठाकरेंच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीची व्यूहरचना आखण्यात आली आहे। राज्यातील 7 महानगरपालिका निवडणुकीचा उद्धव ठाकरेंकडून आढावा घेण्यात आला। सर्व जागा लढण्याची तयारी करा, जिथे गटप्रमुखांची नेमणूक नाही तिथे नेमणुका करा। नवीन प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत। नवीन प्रभाग रचनेवर विशेष लक्ष ठेवा असे उद्धव ठाकरे म्हणाले। मतभेद विसरून निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिले। संजय राऊतांनी देखील ठाकरेंच्या युती संदर्भात महत्त्वाचं विधान केलं। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे अनेक महानगरपालिकेत आम्ही बहुमत मिळवू असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला। युतीबाबत दोन्ही ठाकरे बंधू चर्चा करणार असल्याचे राऊत म्हणाले। नवी मुंबई, पुणे, नाशिक सह संभाजीनगर अशा अनेक महानगरपालिकांमध्ये आम्ही नक्कीच बहुमत प्राप्त करू, हा आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्यांना नक्की आलेला आहे। एकत्र लढणार आहेत का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरेच मिळून? बघा, ह्याच्यावरती आता दोन्ही ठाकरे येऊन चर्चा करतील। उद्या एक ठाकरे इथे येत आहेत, तुम्हाला परवा 11 वाजता भेटणार आहेत। ते 7 तारखेला सकाळी 11 वाजता तुम्हाला भेटणार आहेत सगळ्यांना, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी याच्या विषयावर चर्चा करा। युतीबाबत दोन्ही ठाकरे बंधू सकारात्मक आहे, त्यामुळे ठाकरे बंधूंची युती हमखास होणार अशी चर्चा देखील सुरू झाली आहे। तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चावरून शिंदेच्या शिवसेनेनं ठाकरे बंधूंना डिवचलंय। तर आदित्य ठाकरेंनी देखील ठाकरे बंधूंवर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय। राज ठाकरे म्हणतात की आम्ही सत्तेत येऊ, मुंबईमध्ये दोन्ही भाऊ आम्ही एकत्र राहू, युतीचे संकेत पहिले युती तर करून द्या, मग नंतर पाहू। त्यांची युती होऊ द्या पहिले नको। 20 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो असेल, वेगळे का झाले होते याचा अभ्यास करावा पाहिजे। बघा, एकच आहे मी तुम्हाला की महाराष्ट्रासाठी जर दोन एकत्र येत असतील तर मला वाटतं ज्यांच्या पोटात दुखतंय ते बोलायला लागलेत बाकीचे लोक। मागील 3 दशकांपासून मुंबई महापालिकेवर ठाकरेंची सत्ता होती। दरम्यान ही सत्ता कायम राखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी देखील कंबर कसली आहे। नेते पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन करत तयारीला लागण्याचे आदेश दिले। तसंच उद्धव ठाकरे सत्ता अबाधित राखण्यासाठी बंधू राज ठाकरेंना देखील सोबत घेण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।